शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. अधिकची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनेक बैठका झाल्या. हारलेल्या उमेदवारांच्या किंवा जिंकलेल्या उमेदवारांच्या अनेक बैठका झाल्या. त्या बैठकीत असा सूर होता का की आता ज्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वबळावरती लढणार, असं काही जणांनी भावना व्यक्त केल्या. परंतु ओव्हरऑल सगळ्या ठिकाणचा सूर असा होता की आपली ताकद आणखी मजबूतीनं आपण उभी करावी. या महाराष्ट्रातले जे 288 विधानसभा मतदारसंघ आहे या सगळ्या ठिकाणी आपण अशी आपली शक्ती निर्माण केली पाहिजे जेणेकरून आपण कोणत्याही निवडणुका सहज जिंकू शकू. ही भावना बऱ्याच शिवसैनिकांनी व्यक्त केली हे सत्य आहे. या सर्वावरती उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे, ते काय म्हणत आहेत? मला असं वाटतं पक्ष नेतृत्व आपल्या शिवसैनिकांचं ऐकून घेत असतात. कारण अजून फार घाई करण्याची गरज नाही आहे. अजून फक्त पराभूत उमेदवार, जिंकलेले उमेदवार, आता अजून संघटनेचे सगळे पदाधिकारी हे पण बाकी आहेत. ही सगळी संघटनात्मक रचनेच्या सगळ्या घटकाशी चर्चा झाल्यानंतर सारासार पक्षाची पॉलिसी ठरत असते. मला वाटतं पक्ष नेतृत्व सगळ्या शिवसैनिकांच्या भूमिका ऐकून घेत असतात आणि नंतर, कारण आत्ताच कोणत्या निवडणुका उद्या नाहीये, परवा नाहीये, वेळ आहे सगळ्या विषयाला. निश्चित याच्याविषयी एक योग्य धोरण जे शिवसेनेला आणखी पुढे नेईल अशा प्रकारचं आखलं जाईल, अशा प्रकारची भूमिका सगळ्यांचीच आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हटले होते की काँग्रेसमुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला, शिवसेनेला हारलेली आहे शिवसेना आणि त्याचं नुकसान झालेलं आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? तर नरेंद्र मोदींनी त्यांचा पक्ष सांभाळावा. जो पक्ष 133 जागा जिंकून 4 दिवस झाले त्यांना स्वतःचा नेता ठरवता येत नाही, हे त्यांनी बघावं. लोकसभेला ही शिवसेना काँग्रेससोबत यांच्या नाकी नऊ आणलेले, यांच्या तोंडात फेस आम्ही सगळ्यांनी मिळून आणलेला आहे. थोडक्यात हे बचावलेले आहेत. मला वाटतं येणार काय ते बचावणार नाहीच आहे. त्यामुळे त्यांनी काय सांगणं याच्याकडे आम्ही लक्ष देण्याची काय गरज. ईव्हीएम मशीनच्या विरोधात महाविकास आघाडी बोलत आहे. त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या निवडणुका या ईव्हीएम मशीनद्वारे होऊ नये असं देखील तुमचं म्हणणं आहे. ईव्हीएमच्या विषयी बऱ्याच नुसत्या हरलेल्या, पराभूत झालेल्या नाही तर जिंकलेल्या लोकांची सुद्धा तक्रारी आहेत. समोर येतात काही तक्रारी. जवळपास 5.5 लाख मताची तफावत या महाराष्ट्रात आहे. कित्येक ईव्हीएममध्ये 0-0 मतदान एकेकाला झालेलं आहे. कित्येक ईव्हीएममध्ये झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान काउंटिंगमध्ये दाखवत आहे. कित्येक ईव्हीएममध्ये कमी मतदान दाखवत आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ईव्हीएमने एक संशयास्पद स्थिती या महाराष्ट्रात निर्माण केली. मला वाटतं याची चर्चा देशभरावर होते. आणि मागच्या काळात जर बघितलं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं सुद्धा असंच मत होतं, स्वतः नरेंद्र मोदींचं होतं की अमेरिकेसारख्या देशात सुद्धा बॅलेटवर निवडणुका होत्या तर आपल्या देशात सुद्धा बॅलेटवर व्हाव्यात. आणि मला असं वाटतं येणार काळात बॅलेटवर जर निवडणुका झाल्या, कारण आपण आता पोस्टल वोट बॅलेटवर घेतलेले आहेत, तसंच आपण या सगळ्या गोष्टी बॅलेटवर घेऊ शकतो. हे जनमत या महाराष्ट्रात तयार होतंय. मला वाटतं देशामध्ये सुद्धा ते येणार काळात तयार होईल असं दिसतंय. ईव्हीएम मशीनच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्र येऊन आंदोलन उभारणार का येत्या काही दिवसांमध्ये? मग आंदोलन ही नंतरची स्टेप्स आहे. आधी सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया केल्या पाहिजे. याच्यात आंदोलन नुसतं महाविकास आघाडीने करून चालणार नाही. देश पातळीवर आंदोलन झालं पाहिजे. कारण मागच्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अशाच तक्रारी आहेत. आता झालेल्या हरियाणामध्ये सुद्धा अशाच तक्रारी आहेत. आणि म्हणून या सगळ्या तक्रारी जर बघितल्या तर मला असं वाटतं देश पातळीवर याच्यात एक आंदोलन आणि एक न्यायालयाच्याद्वारे सुद्धा काही पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. विरोधक असं देखील म्हणत आहेत की जेव्हा लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून चांगला कल होता त्यावेळी ईव्हीएममध्ये काही बिघाड झालं नव्हतं का, ईव्हीएमच्या दृष्टिकोनातून काही नव्हतं का, असा देखील प्रश्न उपस्थित त्यांच्याकडून केला जातो. चांगला प्रश्न आहे त्यांचा. पण हे सगळं आल्यामुळेच हे सगळं केलं ना, असं एक जनमत आहे ना. कारण त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस आपण क्लिअर करतो तर आपल्या बाजूने कौल येत नाही. त्याच्यामुळं त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या असाव्या अशी एक जनतेच्या मनात, सगळ्यांच्याच मनात धक्का बसलेला आहे. मी तर म्हणतो जिंकलेल्यांच्या सुद्धा, जे स्वतःला निवडून 1000-2000 हे म्हणत होते 40,000 50,000 निवडून आले तर त्यांच्याही मनाला धक्का बसला. उगाच
वरून काही बोलत असतील, परंतु आतून त्यांच्या मनात याच गोष्टी स्पष्ट आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बैठका झालेल्या आहेत त्यामध्ये ज्या उमेदवारांच्या बैठका झालेल्या आहेत त्यामध्ये असाच सुरू होता की आता ज्या येऊ पाहणाऱ्या निवडणुका आहेत त्यामध्ये स्वबळावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने त्या निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावरती लढाव्यात, परंतु येत्या काही दिवसांमध्ये त्यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्पष्ट करणार आहेत की त्यांची भूमिका काय असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन शिखलेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.